तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अकोल्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी. अकोल्यात मालवाहू ऑटोमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. उष्माघाताने मृत्यू झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उष्णतेचा कहर. अकोल्याचं तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. अजून 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. जिल्ह्यातील तापमानात कालपासून वाढ. बाजारपेठेत आणि रस्त्यावर लोकांची गर्दी कमी, नागरिकांचे हाल. पश्चिम विदर्भातही उष्णतेची लाट. अमरावतीचा पारा 43 अंशांच्या वर पोहोचला. पुढील काही दिवस अशाच तापमानाचा अंदाज. मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतील गर्दी ओसरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा धोका. पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट, तर 17 एप्रिलला येलो अलर्टचा हवामान खात्याचा इशारा. यवतमाळमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. यवतमाळ शहराचं तापमान 43 अंशांवर जाऊन पोहोचलं. येत्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याची हवामान विभागाची माहिती. ठाण्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला. उद्या तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता. डोक्यावर टोपी, तोंडावर स्कार्फ लावून ठाणेकरांचा रस्त्यानं प्रवास. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागही सतर्क. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट. नंदुरबार शहरातून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जाणारे रस्ते ओस. फळबाग लागवडीवरही परिणाम. आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. भंडाऱ्यात तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचं चित्र. थंड पाण्याची मागणी वाढल्यानं मातीच्या माठांच्या विक्रीत वाढ. शीतपेय आणि आईस्क्रीमच्या दुकानांवरही गर्दी. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला. उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभाग सज्ज. जिल्ह्यातील 9 ग्रामीण रुग्णालय, 5 उपजिल्हा रुग्णालय आणि तब्बल 65 प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज. सर्व ठिकाणी कोल्ड रूमची व्यवस्था. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा कहर. पारा जवळपास 40 अंश सेल्सिअसपर्यंत. नागरिकांना करावा लागतोय उकाड्याचा सामना. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. करमाळ्याचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. दुपारच्या वेळी शहरात कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती. नागरिकांनी काळजी घेण्याचं करमाळा प्रशासनाचं आवाहन. वर्ध्यात तापमान वाढीचा जनजीवनावर परिणाम. वर्ध्याचं तापमान 43.5 अंश सेल्सिअसवर. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त. लिंबू सरबत, मठ्ठा, उसाचा रस अशा पेयांना मागणी वाढली. राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार. सातारा जिल्ह्याचं तापमान सरासरी 41 अंशांच्या पलीकडे. सातारा शहरात नेहमी असणारी वर्दळ कडक उन्हामुळे मंदावली. विनाकारण घराबाहेर पडू नये, जिल्हा प्रशासनाच्या सूचना. नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला. तापमान 42 अंशांवर. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावं. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. तापमान वाढीमुळे जनजीवन विस्कळीत. बाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा तब्बल 42 अंशांवर. उन्हाचा कडाका वाढल्यानं धुळे बस स्थानकात शुकशुकाट. वाढलेल्या तापमानामुळे प्रवाशांची संख्या घटली. मालेगाव शहर आणि तालुक्यातील तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला. लहान मुलांवर वाढत्या उष्णतेचा परिणाम. शहरातील बाल रुग्णालयांमध्ये डायरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. दूषित पाणी तसंच तीव्र उष्णतेमुळे लहान मुलांमध्ये अतिसार आणि तापाची लक्षणं. परळीच्या सारडगावमधील बोरणा मध्यम प्रकल्पात 45% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडच्या कोरडेवाडी गावात पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट. 1,34,00,000ची जलजीवन योजना गावात राबवण्यात आली, मात्र ती अद्याप अपूर्णच. नागरिकांचे प्रचंड हाल. लातूरमधील उदगीर शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची गळती. सावरगाव ते हाडोळती दरम्यान व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया. शटडाऊनमुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची समस्या. ठाण्यातील साकेत परिसरात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. जास्तीत जास्त संख्येनं पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी. जळगावच्या आसोदा गावात भर उन्हाळ्यात तब्बल 20 ते 25 दिवसांनंतर पाणी पुरवठा. महिलांवर दिवसभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. ग्रामपंचायतीकडून 25 ते 30 दिवसांनंतर मिळत असलेलं पाणी देखील दूषित. वाशिम जिल्ह्यात यावर्षी जलसंकट. जिल्ह्यातील 229 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित. वाढत चाललेल्या तापमानाचा लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यावर परिणाम.
जळगावच्या चाळीसगावमधील टाकळी प्रदे गावात मोठा तणाव. आंदोलनकर्त्यांनी काही काळासाठी चाळीसगाव मालेगाव महामार्ग रोखला. रात्री मिरवणुकीत अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप. पोलीस अधीक्षकांचे कारवाईचे आश्वासन. पुण्याच्या भोसरीत फ्रीस्टाईल हाणामारीची घटना. टोळक्याच्या एका तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलीस तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये आंब्याचा आमिष दाखवून 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक. विजय भोसले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना. ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000ची चोरी. लक्ष्मी भाटिया ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका. जळगाव महापालिकेतील महासभेत पार पडली स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवड प्रक्रिया. भाजप 4, शिवसेना शिंदे गटाचे 2 तर ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. परळीच्या गाडेपिंपळ गावात पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. पालखी सोहळ्याला 150 वर्षांची परंपरा. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन. पुण्याच्या उंटरी परिसरातील एका नामांकित शाळेत फी वाढी विरोधात पालक आक्रमक. शाळेचे प्राचार्य अधिकाऱ्यांसोबत पालकांचा वाद. पूर्वसूचना न देता शाळा प्रशासनानं फी वाढ केल्याचा पालकांचा आरोप. नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अधिकचं काम जबरदस्तीनं दिलं जात असल्याचा आंदोलकांचा आरोप. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.